नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। बातमी आहे धाराशिव जिल्हा परिषदेकडून राबवण्यात आलेला एक अभिनव उपक्रम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे। संध्याकाळी 7 ते 9 अभ्यासासाठी 2 तास या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागले आहेत। दररोज संध्याकाळी 7 वाजताच गावातील भोंगा वाजतो आणि त्यासोबतच टीव्ही बंद, मोबाईल बाजूला, सुरू होतो अभ्यासाचा, संवादाचा आणि संस्काराचा 2 तासांचा प्रवास। धाराशिव जिल्हा परिषदेच्या हद्दीतील तब्बल 712 ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम उत्साहात राबवला जात आहे। विद्यार्थी मन लावून अभ्यास करत आहेत, तर पालक मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवत आहेत। या मोहिमेला सक्रिय साथ देत आहेत। अनेक कुटुंबांनी मोबाईल मुक्त क्षणांचे फोटो आणि संदेश सोशल मीडियावर शेअर करून इतरांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 अंतर्गत राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीपुरता मर्यादित नसून कुटुंबातील संवाद, शिस्त, सामाजिक सहभाग आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणारी लोक चळवळ बनत आहे। धाराशिवचा हा यशस्वी प्रयोग आता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत असून भविष्यात देशभरातही अशाच उपक्रमासाठी आदर्श मॉडेल म्हणून ओळख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या उपक्रमासंदर्भात आमदार राणा जगजितसिंह पाटील काय म्हणाले आपण पाहूयात। जीव धाराशिव व्हिजन 2030च्या अंतर्गत काल आपण एक महत्त्वाचं अभियान सुरू केलं। संध्याकाळी 7 ते 9 मोबाईलने टीव्हीचा वापर करायचा नाही आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, कुटुंबाने एकत्र बसायचं, हा एक महत्त्वाचा उपक्रम कालपासून आपण सुरू केलाय। प्रचंड प्रतिसाद आपण सर्वांनी दिला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे आपल्याला कंटिन्यू करायचंय। आज उद्या परवा ही प्रक्रिया सुरू राहावी आणि निरंतर आपल्याला ती सुरू ठेवायची आहे, कारण मोबाईलचे दुष्परिणाम, सारखं टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत। कुटुंब म्हणून आपण एकत्र बसणे बऱ्याच वेळेस त्याच्यामुळे होत नाही आणि मुलांच्या अभ्यासावरती पण खूप अडचणी येतात अभ्यास करण्याच्या प्रक्रियेवरती। काल तुम्ही बघितलं असेल, प्रचंड प्रमाणामध्ये फोटो, सेल्फी, व्हिडिओज आलेत। मुलं अभ्यास करतात, पालक शेजारी बसलेत। खूप मनात पासून समाधान वाटलं। सगळ्यांचे खूप आभार। सर्व अधिकारी, सर्व आपले लोकप्रतिनिधी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि व्हिजन 2030 अंतर्गत आपल्या जिल्ह्यात असे बरेच महत्त्वाचे विषय आपण हाताळणार आहोत। आपलं सर्वांचं याच्यात सहकार्य राहावं, ताकदीने राहावं। आपण या कार्यामध्ये जे काही मदत केली आहे त्याबद्दल खूप मनापासून आपले आभार व्यक्त करतो। आणि मुलांचं चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे। खास करून मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे, आपली ही प्रक्रिया अतिशय ताकदीने पण सुरू ठेवावी ही आपल्या सर्वांना पुनश्च विनंती। थँक्यू।